Hello friend, welcome back in TYBA class in the subject of international trade, theory and practice. अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या विशेष विषय 4 आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि व्यवहार या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकॅडमीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, आज आपण या सत्रातील अभ्यासक्रमाच्या शेवटच्या प्रकरणाच्या शेवटच्या व्याख्यानामध्ये पोहोचलेलो आहे. आतापर्यंत आपण या विषयावर जेवढे अभ्यासक्रम आधारित व्हिडिओ तयार झाले त्याचा आपण चांगला प्रतिसाद दिला. एकूणच आपल्या वॉचिंग टाईमवरनं हे लक्षात येते आहे की आपला अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत जोमात सुरू आहे. आपण लक्षपूर्वक मनपूर्वक या व्हिडिओचं श्रवण करत आहात. मित्रहो, अशाच प्रकारची जी प्रॅक्टिस आहे ती अनेक प्रकारच्या विषयांचं ज्ञान मिळवण्यासाठी या कोरोना काळामध्ये या माध्यमाचा वापर करणं आपल्यासाठी आवश्यक झालं आहे. इतर विषयांमध्ये ज्या पद्धतीने सामान्य ज्ञान असेल किंवा स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारा जोही ज्ञानाचा खजिना असेल तो यूट्यूबसारख्या माध्यमातून आपल्याला आपल्या घरीच सुरक्षित राहून संग्रहित करता येऊ शकतो. कोरोनाच्या या संधीचा घरी असल्यामुळे आपण आपल्या पुढील भविष्याच्या पाया उभारणीसाठी, पाया रचण्यासाठी योग्य तो या वेळेचा उपयोग करू शकतो. विविध विषयांचा घर बसल्या आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना उपलब्ध होऊ शकतो. गरज आहे फक्त तुमच्या चिकित्सिक मानसिकतेची आणि तुमच्या मनाच्या तयारीची. कोरोनामुळे वेगवेगळ्या प्रकारचं जे वातावरण निर्माण होतं आहे त्याचा साहजिकच आपल्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. घरामध्ये कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न असू शकतो, घरामध्ये अन्य आजार असू शकतात कुटुंबातील लोकांना. त्या सगळ्या तणावांमध्ये, काळजीमध्ये आपण आपलं जीवन व्यतीत करत असतो. परंतु कोणत्याही प्रश्नाला उत्तर हे असतंच. आपण अडचणीतून मार्ग काढणं हेच मानवी स्वभावाचं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण कुठल्याही मानसिक तणावाखाली न राहता हसत खेळत या संकटाचा सामना करणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. मित्रहो, सर्वच विषयांचे व्हिडिओ आपण मनापासून ऐका, त्याचे मनापासून नोट्स तयार करा. नोट्स तयार करत असताना ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह अशा दोघी प्रकारच्या नोट्स आपल्यासाठी भविष्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. मित्रहो, आजचं आपलं शेवटचं व्याख्यान छोटा व्हिडिओ असेल. तो आहे विनिमय नियंत्रणाचे दोष. या मुद्द्यांवर आज आपण बोलणार आहोत. विनिमय नियंत्रणाचे दोष यामध्ये आपण PPTमध्ये 5-7 मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारास बाधा होते किंवा विनिमय नियंत्रण हे आंतरराष्ट्रीय व्यापाराला बाधक आहे. त्यानंतर राष्ट्रीय आर्थिक राष्ट्रीयतेची भावना, त्यामध्ये समस्या निर्माण होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभामध्ये घट होते. त्यानंतर उत्पादन आणि उपभोग स्वरूपामध्ये किंवा या रचनेमध्ये बदल होतो. भ्रष्टाचार आणि काळ्या बाजारामध्ये वाढ होते. त्यानंतर तुलनात्मक खर्च सिद्धांताची उपेक्षा होते. आणि त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये विनिमय नियंत्रणामुळे चलन विस्तारसुद्धा होण्याची शक्यता असते किंवा तो होत असतो. अशा रीतीने जवळपास आपण या मुद्द्याच्या अनुषंगाने विनिमय नियंत्रणाचे जवळपास 7 दोष अभ्यासणार आहोत. मित्रो, विनिमय नियंत्रणाच्या ज्या पद्धती आपण पाहिल्या त्या पद्धतीमध्ये आपण सरकारचा हस्तक्षेप प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा पद्धतीचं अध्ययन केलं.
त्याच्यापूर्वी आपण विनिमय दराच्या स्थिर विनिमय दर आणि बदलते विनिमय दर यांच्याबद्दल पण चर्चा केली. स्थिर विनिमय दर चांगला आहे का वाईट आहे, किती कालावधीपर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार स्थिर विनिमय दराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर घडून आला याचीसुद्धा आपण माहिती घेतली. त्यानंतर स्थिर विनिमय दराच्या पद्धतीमध्ये असणाऱ्या दोषांमुळे आपण नवीन पद्धतीचा 8 जानेवारी 1976 पासून तरत्या विनिमय दराचा, बदलत्या विनिमय दराचा किंवा लवचिक विनिमय दर पद्धतीचा स्वीकार केला आहे. सध्या तरी आपण लवचिक विनिमय दर पद्धतीच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भाग घेत असतोय किंवा त्या संधीचा आपण लाभ घेत असतोय. मित्रहो, प्रत्येक घटनेला गुण आणि दोष या दोघं बाजू असतात. परंतु आणि जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या विविध संधींचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस प्रत्येक देशाच्या विकासाची जी अवस्था असते किंवा विकास स्तर जो असतो त्या स्तरानुसार या व्यवस्थांचे कमी जास्त प्रमाणात अनुकूल आणि प्रतिकूल अशा गोष्टी या घडत असतात किंवा तोटे होऊ शकतात, फायदे होऊ शकतात किंवा फायदे कमी होऊ शकतात, तोटे जास्त होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये संभव आहे. आणि म्हणून प्रत्येक बाबीचा प्रत्येक देशाला त्या व्यवस्थेचा 100% फायदा होईलच असं नाही. आणि म्हणून प्रत्येक देशाच्या हातामध्ये कोणती गोष्ट आहे, तर कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचे निर्णय घेऊन आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी किंवा विस्तारासाठी ते किती प्रमाणात पोषक ठरतील याच्या सतसत विवेकबुद्धीच्या निर्णयावर या सर्व गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून भारतासारखी विकसनशील राष्ट्र असतील किंवा भारतापेक्षा कमी विकसनशील किंवा अल्पविकसित राष्ट्र असतील, या सर्व देशांना, कारण यांची संख्या विकसित राष्ट्रांपेक्षा खूप जास्त आहे, आणि म्हणून यांनी एकत्रित येऊन अशा प्रकारच्या दोषांच्या विरोधामध्ये अशी काहीतरी व्यूहरचनात्मक धोरणं ठरवली पाहिजे की ज्याच्यापासून, या दोषांपासून त्यांना कमीत कमी तोटे होऊ शकतात. त्या संदर्भात काही प्रॅक्टिकल होत आहेत. विविध प्रकारच्या विभागीय संघ, व्यापारी संघ निर्माण पण झालेले आहेत. परंतु जोपर्यंत प्रत्येक देशाचे राजकीय संबंध हे चांगले असतात तोपर्यंतच या व्यापारी संघाचा फायदा त्या देशाला किंवा सभासद राष्ट्रांना होत असतो. परंतु जगातल्या प्रत्येक देशाच्या संदर्भात आपण त्यांच्या आजूबाजूच्या देशांना, सीमा शेजारी असणाऱ्या देशांच्या संदर्भात कुठल्या ना कुठल्या कारणावरून कुरघोडी होत असतात. त्यामुळे त्यांचे राजकीय संबंध फार काळपर्यंत चांगले राहू शकतात की नाही याबद्दल कोणीही कशाही प्रकारची खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या फायद्या तोट्यांचा बराचसा प्रभाव हा राजकीय संबंधांशी संबंधित असल्यामुळे आपल्याला या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे किती लाभ किती काळापर्यंत मिळतील हेही ठामपणे सांगता येऊ शकत नाही. म्हणजेच एकूणच या सत्रातील आंतरराष्ट्रीय व्यापारातील तिघही प्रकरणांचं आपण चिंतन आणि मनन केलं तर भारतीय अर्थव्यवस्थेसारख्या अनेक प्रकारच्या विकसनशील आणि अल्पविकसित अर्थव्यवस्थांना या संपूर्ण जागतिक घडामोडीचा किती फायदा होऊ शकतो किंवा होत असेल तर किती प्रमाणात होत असेल याचा आपल्या चिंतनातून आपण काहीतरी आउटपुट काढू शकतो. परंतु त्याच्यासाठी गरज आहे मनापासून चिंतन करण्याची, मनापासून वाचण्याची आणि मनापासून ऐकण्याची. अशा रीतीने वाचन, मनन आणि चिंतन या 3 प्रक्रियेमधून आपल्याला कुठल्या तरी निष्कर्षापर्यंत पोहोचता येऊ शकतं. म्हणून विनिमय दर स्थिर असावा की बदलता असावा? आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येताना कोणत्या प्रकारच्या सिद्धांतांची आवश्यकता आहे? मग परंपरागत सिद्धांताची आवश्यकता आहे का? ॲडम स्मिथची गरज आहे का? रिकार्डोची गरज आहे का? हिक्चर-ओलिनच्या व्यापारांची गरज आहे का? तर हे त्या काळामध्ये जे बदल होत असतात, काळाच्या अनुषंगाने होणारे बदल प्रत्येक देशाला हे स्वीकारावे लागतात. आणि प्रत्येक जुनी गोष्ट ही नव्याने आपल्याला नवीन पद्धतीने मांडून त्याच्यातून आपल्याला संधी निर्माण कराव्या लागतात आणि त्या संधींचा आपल्याला फायदा घ्यावा लागतो. अशाच पद्धतीने जरी आपण स्थिर आणि बदलते विनिमय दर यांचे गुणदोष अभ्यासले तरी काळामाने आता आपल्याला असं दिसून येईल की अर्थव्यवस्थेमध्ये आणखी
स्थिर विनिमय दराचा सुद्धा योग येऊ शकते, कारण अनेक प्रकारच्या संरक्षण नीतीचा या खुल्या धोरणाच्या माध्यमातून आता छुपा असा अजेंडा अनेक देश राबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जसे जसे आपल्याला मुक्त व्यापारामध्ये दोष दिसून येतील तसे तसे प्रत्येक देश छुप्या मार्गाने संरक्षण नीतीचा अंतर्भाव आपल्या धोरणामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात चीनच्या विरोधामध्ये अमेरिकेने केलेली दिसते, त्यानंतर भारताने केलेली दिसते. जे संरक्षण नीतीचा वापर करणं, जसं आपण खुल्या व्यापार धोरणाच्या समर्थनार्थ आणि विरोधी युक्तिवाद पाहिले, तसंच संरक्षण नीतीच्या विरोधी आणि समर्थनार्थ सुद्धा आपण युक्तिवाद बघितले. म्हणजेच खुल्या व्यापाराचं धोरण सहजासहजी विकसित राष्ट्रांच्या अनुकूल असते, तर विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या अनुकूलतेसाठी संरक्षित व्यापाराच्या धोरणाचा युक्तिवाद केला जातो. म्हणजेच परिस्थितीनुरूप कोणता देश कोणत्या प्रकारच्या धोरणाचा कशा पद्धतीने अवलंब करेल हे त्या परिस्थितीवर डिपेंड असते. आणि म्हणून सुधारणांचा हा दुसरा जो काळ आहे, या दुसऱ्या काळामध्ये मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापारातल्या अनेक दोषांमुळे अनेक देशांना त्याचे तोटे जाणवू लागलेले असल्यामुळे आता संरक्षित नीतीचा सुद्धा छुप्या मार्गाने अवलंब करण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसते. म्हणजे आपल्याला या एकूणच व्याख्यानावरनं किंवा एकूणच अभ्यासावरनं हे लक्षात येईल की कोणतीही व्यवस्था दीर्घकाळपर्यंत टिकणारी नसते, तिच्यामध्ये कालमानाप्रमाणे बदल होणं आवश्यक असते. म्हणून नियंत्रणाचे जे दोष आहे, विनिमय नियंत्रणाचे जे दोष आहे, हा ह्या एकूण चर्चेचा एक पार्ट आहे. म्हणजेच आपल्याला अभ्यासातून हेही दिसून येईल की जगामध्ये जी व्यवस्था निर्माण झाली आहे ती परमनंटली नाही, तर ती लोकांच्या गरजेनुसार, देशांच्या आर्थिक विकासांच्या गरजेनुसार ती परिवर्तनीय असते. म्हणून मित्रहो, आजच्या व्याख्यानामध्ये आपण जे मुद्दे पाहणार आहोत ते कमी जास्त प्रमाणात प्रत्येक देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारातून निर्माण झालेल्या संधींशी रिलेटेड असतात. 100% रिलेटेड असतील असं आपण सांगू शकत नाही, परंतु कमी जास्त प्रमाणामध्ये विनिमय नियंत्रणाचे दोष जगातल्या प्रत्येक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी बाधक ठरू शकतात, व्यवहार तोलामध्ये संतुलन आणि असंतुलन निर्माण करण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतात. म्हणून आपण या प्रत्येक मुद्द्याचं सारांश रूपाने विश्लेषण करूया. विनिमय नियंत्रणाचे दोष म्हणजे डिफेक्ट्स ऑफ एक्सचेंज कंट्रोल असं आपण त्याला म्हणतो. पहिला दोष सांगितला जातो की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बाधा निर्माण होते जर विनिमय नियंत्रणामध्ये विनिमयाचं नियंत्रण जर केलं तर. म्हणजे विदेशी चलनाचं नियंत्रण आपण जर केलं तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा बाधक ठरतो किंवा त्याला बाधा निर्माण होऊ शकते. आता विनिमय नियंत्रण किंवा विनिमयाचा वापर, विदेशी चलनाचा वापर आपण कशासाठी करतो, विदेशी चलनाची मागणी कशी केली जाते आणि विदेशी चलनाचा पुरवठा कसा केला जातो, याच्या संदर्भात सुद्धा आपण डिटेल मागणीची साईड आणि पुरवठ्याची साईड अभ्यासलेली आहे. म्हणजे विदेशी विनिमय दर किंवा विदेशी विनिमय चलन किंवा विदेशी चलन हे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या व्यवहार संतुलनाशी संबंधित असणारा एक मुद्दा आहे. आणि म्हणून जर याच्यात नियंत्रण केलं तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बाधा होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. म्हणून व्यवहार तोलातील तूट कमी करण्यासाठी विनिमय नियंत्रण हे एक महत्त्वाचं साधन आहे असं मानलं जातं. म्हणून जर असं केलं तर यामुळे आयातीवर निर्बंध घातले जातात. म्हणजे इतर देशांच्या वस्तूंच्या आयातीवर आपण कंट्रोल करतो, यामुळे आयातीमध्ये घट होते. आणि दुसरीकडे या क्रियेतून देशांतर्गत किमती पातळीत वाढ होते आणि त्यामुळे निर्यात वस्तूंच्या किमतीमध्ये सुद्धा त्याच्यातून वाढ झालेली दिसते. त्यामुळे जेव्हा तुमच्या देशातील वस्तू ज्या निर्यातयोग्य वस्तू आहे त्यांची किंमत जर आधीच वाढलेली असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांच्या किमती वाढलेल्या दिसतात. त्यामुळे विदेशी लोकांच्या दृष्टिकोनातून तुमच्या वस्तू महाग झाल्यामुळे ती तुमच्या वस्तूंची मागणी करत नाहीत. त्यामुळे निर्यातीवर त्यामुळे बंधनं येतात किंवा निर्यातीवर त्यामुळे मर्यादा पडते असं दिसून येते. मग एका बाजूला आयातीत घट होते आणि दुसऱ्या बाजूला निर्यातीवर मर्यादा येते. याचा एकत्रित परिणाम काय होतो तर व्यवहार तोलाच्या तुटीवर त्याचा एकत्रित परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणून विनिमय नियंत्रणाचा बहुविध विनिमय दर, तसेच नुकसान भरपाई करार, तसेच देण्याघेण्याचे करार, त्यानंतर विनिमय निरसन करार
आणि निर्यात प्रोत्साहन इत्यादी साधनांच्या द्वारे आपण व्यापारात वाढ करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु यातून द्विपक्षीय व्यापारात वाढ होते. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापार नैसर्गिक मार्गाने न वाढता त्यामध्ये कृत्रिमतेचा अधिक वावर होताना दिसतो. त्यामुळे कृत्रिम प्रयत्नाने वाढणाऱ्या व्यापाराला भवितव्य नसते आणि म्हणून नैसर्गिक व्यापारावर अडथळे न निर्माण करता आणि कृत्रिमतेचा जास्त वाजागाजा न करता अपेक्षितनुसार किंवा आवश्यकतेनुसार या व्यापारात वाढ झाली पाहिजे. परंतु विनिमय नियंत्रणामुळे या वाढीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बाधा तयार होताना दिसतात, असं विनिमय नियंत्रणाच्या दोषांचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर दुसरा दोष सांगितला जातो की आंतरराष्ट्रीय आर्थिक राष्ट्रीयतेची भावना. आता राष्ट्रीय भावना ही आर्थिकसुद्धा असू शकते, जशी ती राजकीय असू शकते. सार्वभौमत्वाच्या संदर्भात आपण त्याच्याबद्दलचा अभ्यास करतो, तसं आर्थिक भावनासुद्धा असू शकते आणि ती आपली राष्ट्राची अस्मिता आहे असं पण आपल्याला म्हणता येते. विनिमय नियंत्रणातून आंतरराष्ट्रीय पातळीवर एकात्मता, सहकार्य आणि प्रोत्साहन मिळते. विनिमय नियंत्रणातून आंतरराष्ट्रीय पातळीवर एकात्मता, सहकार्य आणि विश्वासाची भावना कमी होऊन आर्थिक राष्ट्रीयतेच्या भावनेला यामधून प्रोत्साहन मिळते. यातून देशादेशांमध्ये आर्थिक आणि राजकीय तणाव निर्माण होत असतात. आर्थिक राष्ट्रीय भावनेचा हा वाईट परिणाम आहे की ज्यामध्ये देशादेशामध्ये आर्थिक तणाव निर्माण होतात, जे मी तुम्हाला अमेरिके आणि चीनच्या व्यापारातून निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला लागू करता येते. बऱ्याचदा आपल्या देशाच्या आर्थिक हितासाठी दुर्बल देशांच्या शोषण करण्याची प्रक्रिया या विनिमय नियंत्रणाच्या पद्धतीतून विकसित होत असते आणि म्हणून यातून जे तणाव निर्माण होतात त्यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, जी आपण भारताच्या आणि चीनच्या संदर्भामध्ये आत्ता सध्या अनुभवतो आहे. कारण चीनची जी नीती आहे ती विस्तारवादाची आहे आणि खुल्या व्यापाराच्या धोरणातून वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था काबीज करण्याची ती नीती असल्यामुळे शीतयुद्ध होण्याची दाट शक्यता होत असते. आतापर्यंत आपण अमेरिका आणि रशियाच्या शीतयुद्धाबद्दल उदाहरणासाठी किंवा त्याची चर्चा चालली होती, परंतु आता वेगवेगळ्या पद्धतीने शीतयुद्ध वेगवेगळ्या देशांच्या संदर्भामध्ये घडून येताना दिसते. म्हणून अमेरिका चीन किंवा भारत चीन हे सध्या तरी अशा प्रकारच्या आर्थिक राष्ट्रीय भावनेच्या संदर्भातली आपल्याला उदाहरणं देता येऊ शकतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभामध्ये घट होते हा एक दोष विनिमय नियंत्रण पद्धतीचा सांगितला जातो. विनिमय नियंत्रणातून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा गळा घोटला जातो असं दिसून येते. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारात बहुपक्षीय व्यापार पद्धतीच्या जागी द्विपक्षीय व्यापार करार केले जातात. त्यामुळे चलनाची आंतरराष्ट्रीय परिवर्तनीयता कन्व्हर्टेबिलिटी ही कमी होऊन अपरिवर्तनीयता वाढते. म्हणजे दोन देशांनी जर फक्त वस्तूंच्या देवाणघेवाणीतून आपला आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत केला तर तिथे परकीय चलनाचा संबंध येत नाही आणि विदेशी चलनाचा वावर जर आंतरराष्ट्रीय व्यापारामधून कमी झाला तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये घट होण्याची शक्यता असते. आणि म्हणून सध्या जे मुक्त व्यापाराच्या धोरणाचा अवलंब जगातल्या अनेक देशांनी करायला सुरुवात केली आहे, त्याला 30 वर्ष होण्यात आलेली आहेत. तर अशा पद्धतीने जर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये द्विपक्षीय करारांचं प्रस्थ वाढत गेलं तर ॲटोमॅटिकली अपरिवर्तनीय पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल आणि परिवर्तनीय चलन पद्धतीचा वापर कमी होईल. त्यातून
आंतरराष्ट्रीय व्यापारातून मुक्त व्यापाराचे लाभ कमी होऊ शकतात. त्यामुळे हे धोरण अयशस्वी होऊ शकते. कदाचित ते 2 अल्पविकसित राष्ट्र किंवा 2 विकसनशील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून लाभाचं पण असू शकते, परंतु ते विकसित राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून हानीचं आहे असं मात्र आपल्याला ठामपणे म्हणता येऊ शकतं. त्यानंतर उत्पादन आणि उपभोग संरचनेमध्ये बदल होतात किंवा त्या स्वरूपामध्ये बदल होतात, हा दोष विनिमय नियंत्रणाचा सांगितला जातो. विनिमय नियंत्रणाचा वापर करणाऱ्या देशांना आयातदार, पर्यटक आणि कर्जदार यांच्यामध्ये विदेशी चलनाचं नियंत्रित वाटप करावं लागतं. विनिमय नियंत्रणामुळे हे शक्य आहे किंवा हे करणं, ज्या देशाकडे विदेशी चलनाचा साठा कमी असतो त्यांना हे अपरिहार्य असतं. आपण असं म्हटलं किंवा विदेशी चलनाची मागणी आपण का करतो, तर आयातीचं मूल्य आपल्याला अदा करायचं आहे. त्यानंतर आपल्या देशातील पर्यटक जर विदेशामध्ये पर्यटनासाठी जात असतील तर त्यांना आपल्याला परकीय चलन उपलब्ध करून द्यावं लागतं. त्यानंतर आपण एखाद्या देशाकडून कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाची परतफेड आणि त्या कर्जावरचं व्याजसुद्धा आपल्याला परकीय चलनामध्येच द्यावं लागतं. विनिमय नियंत्रणाच्या पद्धतीतून आपल्याला या तिघही घटकांवर विदेशी चलनाचं वाटप करताना त्यांना तशा पद्धतीच्या नियंत्रित पद्धतीचाच वापर आपल्याला त्याच्यात करावा लागतो. कारण नियंत्रित पद्धतीनेच त्याला वाटप करावं लागेल की आयात किती करायची आहे हे ठरवावं लागेल. म्हणजेच आपल्याला तेवढ्याच प्रमाणामध्ये आयातीच्या कारणासाठी विदेशी चलनाची उपलब्धता करून द्यावी लागेल. त्यानंतर आपल्या देशातील पर्यटन दरवर्षाला किती बाहेर जातात, तर आपण त्याच्यावर संख्यात्मक नियंत्रण लादू शकतो की प्रत्येकाने जर म्हटलं की दरवर्षी जर 1000 लोक वेगवेगळ्या देशांमध्ये पर्यटनासाठी जात असतील तर त्यांना आपल्याला त्या त्या देशाचं चलन उपलब्ध करून द्यावं लागेल. आणि चलनाचा पुरवठा की चलनाची संख्या कमी असेल, आपल्याकडे स्टॉक कमी असेल, तर मग आपण यावर्षी फक्त 200 लोकांना परवानगी देऊ. म्हणजे त्याच्यामध्ये आपण प्राधान्यक्रम देऊ. आजारासाठी जात असेल, व्यवसायासाठी जात असेल, चैनीसाठी जात असेल तर चैनीसाठी जाणाऱ्या लोकांसाठी आपण शेवटचा क्रमांक ठेवू. म्हणजे अशा रीतीने पर्यटनाच्या संदर्भात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या परकीय चलनाच्या संदर्भातलं व्यवस्थापन आपल्याला नियंत्रित पद्धतीने करता येऊ शकते. आणि कर्जदार देशांच्या संदर्भामध्ये पण आपल्याला तशा पद्धतीच्या विदेशी चलनाचा नियंत्रित वाटपाचा कार्यक्रम त्यांना लागू करता येऊ शकतो. म्हणजेच या सगळ्या प्रकारातून कोणकोणत्या वस्तूंची मागणी किती प्रमाणामध्ये करायची आहे, आयात करायची आहे, या संदर्भामध्ये मी आयातीच्या संदर्भात कसा निर्णय घ्यावा लागतो याबद्दल आपल्याला सांगितलं. त्यानंतर या निर्णयाचा उत्पादन आणि उपभोगाच्या स्वरूपावर परिणाम होतो. नियंत्रणामुळे उपभोक्त्यांची उपभोग प्रवृत्तीच बदलते. उत्पादनाच्या संरचनेत यामुळे बदल होतात. म्हणजे उपभोक्त्यांची आयात नियंत्रित केली तर त्यांची उपभोगाची प्रवृत्ती दुसऱ्या वस्तूंकडे जाईल. मग ते दुसऱ्या वस्तूंची मागणी करता येईल. त्याच्यामुळे त्या दुसऱ्या वस्तूंच्या उत्पादनाची व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल. म्हणजे प्रोडक्शन स्ट्रक्चर जे आहे ते या नियंत्रणामुळे बदलू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचा दोष जो आपण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बघितला या पद्धतीमुळे, की आंतरराष्ट्रीय व्यापार हा जर विशेषीकरण आणि श्रम विभागणी या तत्त्वाच्या आधारावर घडून येत असेल, ज्यातून साधनसामुग्रीचा योग्य तो उपयोग घडून येत असेल, साधनसामुग्रीच्या विषम वाटपाचा जो प्रश्न आहे तो खुल्या व्यापाराच्या माध्यमातून वस्तूंच्या ज्या टंचाईचा विषय याच्यातून निर्माण होणार आहे तो याच्यातून निकाली लागू शकतो. आणि जगातल्या सगळ्याच उपभोक्त्यांना विशेषीकरण आणि श्रम विभागणीच्या तत्त्वातून उत्पादन खर्च कमी होईल आणि कमी किमतीच्या वस्तू गुणवत्तायुक्त अशा वस्तू उपभोक्त्यांना सहज खुल्या व्यापाराच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतील. या सर्व तत्त्वाला याच्यातून म्हणजे हे सर्व तत्त्वांना तिलांजली भेटू शकते. त्यामुळे विनिमय नियंत्रणाचा हा दोष आहे, हा दोष प्रोडक्शन स्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणू शकतो, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नियंत्रणं यातून निर्माण होऊ शकतात. त्यानंतर
पुढचा दोष आहे तो म्हणजे भ्रष्टाचार आणि काळ्या बाजारात वाढ होते. आता भ्रष्टाचार, दिस इज नॉट न्यू थिंग. म्हणजे भ्रष्टाचार हा जगातल्या कोणत्याही देशामध्ये विदेशी विनिमयाच्या संदर्भामध्ये होत असतो. तशी अनेक प्रकरणं आपण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वाचतो आणि ऐकतो. परंतु नियंत्रणामुळे प्रशासकीय व राजकीय भ्रष्टाचार वाढताना दिसतात. नियंत्रण आणि निर्बंधातून पळवाटा काढण्यासाठी नोकरशाहींना प्रलोभने द्यावे लागतात, लाच द्यावी लागते. अधिकारी वर्ग यामुळे पक्षपाती धोरणाचा अंगीकार करतात. कोणाला द्यायचं आहे, कोणाला द्यायचं नाही आहे, कोणाला द्यायचं असेल तर त्याच्याकडून किती घ्यायचे आहे, काम करण्याचे टेबलाखालूनचे जे पैसे आहे ते, या संदर्भामध्ये राजकीय लोक आणि नोकरशाह किंवा प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटर जे असतात ते या संधीचा, नियंत्रणाचा आणि निर्बंधांचा भ्रष्टाचार निर्मितीसाठी फायदा करून घेत असतात. त्यामुळे दुर्मिळ विदेशी चलनाचा काळा बाजार केला जातो. भ्रष्टाचार, लाचलुचपत, काळा बाजार याच्यातून देशामध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते. विदेशी चलनाचा काळा बाजार होण्याची अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतात. 1975 पूर्वी स्थिर विनिमय पद्धती जेव्हा अस्तित्वात होती आणि रुपया चालू खात्यावर जेव्हा परिवर्तनीय नव्हता, तेव्हा 2 प्रकारचे विदेशी विनिमयचे दर ठरत होते. जसं मी तुम्हाला सांगितलं की देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे स्थिर विनिमय दराची पद्धती असताना जगामध्ये व्यापाराच्या माध्यमातून किंवा अन्य मार्गातून आपल्या देशामध्ये आलेलं जे काही विदेशी चलन असेल ते पूर्णच्या पूर्ण आपल्याला मध्यवर्ती बँकेच्या फॉरेन करन्सी डिपार्टमेंटकडे जमा करावं लागत होतं. ज्यावेळेस तुम्हाला विदेशी चलनाची आवश्यकता भासेल त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट प्रकारचा फॉर्मॅटचा अर्ज मध्यवर्ती बँकेच्या संबंधित खात्याकडे करावा लागेल. संबंधित खात्याचे अधिकारी त्या अर्जातील विनंतीचा शहानिशा करून तुम्हाला किती फॉरेन करन्सी द्यायचा या संदर्भातला निर्णय घेतील. त्यामुळे विदेशी चलन मागणाऱ्याला त्याच्या मागणीपेक्षा जर कमी पुरवठा झाला, समजा तुम्ही $100 मागणी केली आहे की मला $100 पाहिजे आहे, ज्याच्यातून मला अमेरिकेमध्ये जाऊन अशा अशा प्रकारची सर्जरी करायची आहे, त्याला येऊन जाऊन आणि सर्जरीचा एवढा खर्च लागणार आहे, पण संबंधित अधिकाऱ्याने जर त्याच्यावर जास्त डोकं चालवलं तर तो म्हटला की याच्यात तर तुम्हाला एवढा खर्च येणार नाही, तर तुम्हाला याचं $70 तुमचं काम होणार आहे आणि तुम्ही 100 का मागताय, तर आम्ही तुम्हाला $70 सँक्शन करू. म्हणजे मध्यवर्ती बँकेने त्याला $70 उपलब्ध केले, परंतु त्याला $30 तुटवडा आला आहे. तेव्हा तो $30 घेण्यासाठी काळ्या बाजारामध्ये जाईल आणि तिथून तो जास्त दराने ते $30 उपलब्ध करेल. म्हणजे अशा रीतीने मध्यवर्ती बँकेचा विनिमय दर वेगळा असेल आणि काळ्या बाजारातील फॉरेन करन्सीचा विनिमय दर वेगळा असेल. अशा रीतीने विनिमय दराच्या संदर्भात 1975च्या आधी 2 प्रकारचे विनिमय दर ठरवणाऱ्या बाजार व्यवस्था होता. एक मध्यवर्ती बँक जो ठरवत होती तो, आणि दुसरा काळ्या बाजारामध्ये जो ठरत होता तो. आजही भारतामध्ये आपण विविध कामकाज करण्यासाठी, प्रशासकीय यंत्रणेकडून विविध प्रकारच्या मान्यता मिळवून घेण्यासाठी, सवलती मिळवून घेण्यासाठी, कर्ज आणि अनुदान मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची आणि दररोज काही ना काही लाचलुचपत विभागांनी, अधिकाऱ्यांनी, वेगवेगळ्या पदावरील अधिकाऱ्यांना, राजकीय लोकांना अटक केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ही जी सगळी प्रक्रिया आहे हे नियंत्रणाच्या माध्यमातून विकसित होत असते. त्याच्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होत असतात आणि आतापर्यंत आपल्या डोळ्यासमोर अनेक अशा गोष्टी असतात की अरे हा तर आतापर्यंत रस्त्यावर चालत होता, हा तर आतापर्यंत सायकलवर होता, अरे हा तर आता मर्सिडीजमध्ये फिरायला लागलेला आहे, हा आतापर्यंत कच्च्या घरात होता, पक्क्या घरात गेला, याचे तर 4-5 घरं झाले, मुंबईला दिल्लीला फ्लॅट झाले, आता विमानाने प्रवास करतो आहे. म्हणजे अशा रीतीने लोकांच्या आर्थिक प्रगतीचा हा शॉर्टकट आर्थिक विषमता जन्माला घालत असतो, ज्याच्यातून भारताच्या किंवा जगातल्या कोणत्याही देशाला आर्थिक विकासाच्या संदर्भात जी आर्थिक समता प्रस्थापित करण्याच्या संदर्भातला प्रोग्राम सुरू असतो त्याला अडथळे निर्माण होतात. सामाजिक आणि आर्थिक विषमता यातून बळावत असते आणि म्हणून भ्रष्टाचार आणि काळ्या बाजारात विनिमयाच्या नियंत्रणामुळे वाढ होत असते. हा खूप मोठा दोष अर्थव्यवस्थेला आणि देशाच्या एकूणच राजकीय व्यवस्थेला मारक ठरणारा असू शकतो. त्यानंतर तुलनात्मक खर्च सिद्धांताची उपेक्षा यामध्ये होते. पहिल्या मुद्द्यामध्ये मी आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांच्या सिद्धांताच्या
श्रम विभागणी आणि विशेषीकरणाच्या तत्वाचा उल्लेख केला, तर या नियंत्रण पद्धतीतून त्या तत्वाला उपेक्षा सहन करावी लागते असं आपल्याला म्हणावं लागेल. विनिमय नियंत्रणामुळे मुक्त व्यापाराची जागा जेव्हा नियंत्रित व्यापार घेतो, तेव्हा नियंत्रित व्यापारामुळे तुलनात्मक खर्च सिद्धांताची व्यावहारिक उपयोगिता जी आहे ती कमी होताना दिसते. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करून कमीत कमी किमतीमध्ये वस्तू विकण्याचा जो प्रयत्न असतो, त्या प्रयत्नामध्ये या नियंत्रणातून अडथळे निर्माण होत असतात. त्यामुळे उपभोक्त्यांना दर्जेदार व स्वस्त वस्तू विदेशातून प्राप्त होत नसतात. त्यामुळे उपभोक्त्यांना दुहेरी शोषणाला बळी पडावं लागतं. दुहेरी शोषण यासाठी आपण म्हणू शकतो की निम्न दर्जाच्या जास्त किमतीच्या देशी वस्तू त्यांना नाईलाजाने घ्याव्या लागतात आणि दुसरी बाजू की चांगल्या दर्जाच्या कमी किमतीच्या विदेशी वस्तू त्यांना घेता येत नाही, आणि म्हणून याला आपण दुहेरी शोषण असं म्हणू शकतो. म्हणून तुलनात्मक खर्चाची व्यावहारिक उपेक्षा या विनिमय नियंत्रणाच्या पद्धतीने घडून येते. त्यामुळे त्या प्रमाणामध्ये हा दोष महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे चलन विस्ताराचा. विनिमय नियंत्रणामुळे आयात मूल्य देयता म्हणजे आयातीवर वाढणारा खर्च किंवा आयात मूल्य जे आपण देतो तो आणि विदेशी भांडवल, व्याज, लाभांश आणि नफा इत्यादीमध्ये देयता किंवा याच्या ज्या किमती अदा करायच्या असतात त्यांच्यामध्ये ते थांबतात किंवा त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे विदेशी चलनाची मागणी कमी होते या प्रक्रियेमधनं. तर दुसरीकडे निर्यात प्रोत्साहनामुळे निर्यात वाढ झाली तर विदेशी विनिमयासाठी स्वदेशी चलनाची मागणी वाढते. यातून देशात चलन विस्ताराला पोषक परिस्थिती निर्माण होते. चलन विस्तार झाला की चलनाची किंमत कमी होते. त्यामुळे चलनाची खरेदी शक्ती कमी होते. चलनाची संख्या वाढली की चलनाचं मूल्य, खरेदी मूल्य कमी होतं आणि त्यामुळे त्याची खरेदी शक्ती कमी होते. जे आपण खरेदी शक्ती समता सिद्धांताच्या संदर्भामध्ये चलनाचं प्रमुख काम किंवा चलनामध्ये असणारी जी ताकद असते ती म्हणजे खरेदीची असते. ताकद वाढणं म्हणजे काय वाढणं, तर विशिष्ट चलनामध्ये वस्तूंची जादा संख्या आपल्याला प्राप्त होणं म्हणजे ताकद वाढलेली आहे. ताकद कमी होणं म्हणजे काय की विशिष्ट चलनामध्ये वस्तूंची संख्या कमी मिळणं. म्हणून इथे चलन विस्तार झाला म्हणून चलनाचं मूल्य कमी झालं, त्यामुळे चलनाची खरेदी शक्ती कमी होत असते. याचा परिणाम जो आहे तो समता विनिमय दर अतिमूल्यन रूपात परावर्तित होतो. म्हणजे तुमचं अतिमूल्यन जे झालं ते अतिमूल्यन विदेशी लोकांसाठी महाग ठरतं. तुमच्या किमती, वस्तूंच्या किमती महाग ठरतात. त्यामुळे तुमच्या निर्यातीवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणजे अशा रीतीने विनिमय नियंत्रणाचे अनेक दोष वेगवेगळ्या आर्थिक विकासाच्या टप्प्यात असणाऱ्या अर्थव्यवस्थांवर तो जाणवतो, ज्याचे त्या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या विकासावर त्याचे विपरीत परिणाम घडवून येत असतात. मित्रहो, विनिमय नियंत्रणाच्या आतापर्यंतच्या चर्चेवरून आपल्याला असं सांगता येते की विनिमय नियंत्रणाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या अनुकूलतेप्रमाणे गुण आणि दोष असे दोघंही बाबी आपल्याला या पद्धतीमध्ये दिसून येतात. या दोषांचे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर कमी जास्त प्रमाणात प्रतिकूल परिणाम होत असतात. विनिमय नियंत्रणात दोष निर्माण झाल्यामुळे त्याच्यामधून अनेकांना फायदे पण होऊ शकतात आणि अनेकांना
त्याचे तोटे पण होऊ शकतात. म्हणजे दोन्ही बाजू विनिमय नियंत्रणाच्या संदर्भातल्या आपल्याला लक्षात घेता येऊ शकतात. परंतु ही पद्धती सर्व सदाकाळ कोणत्याही देशाला फायदेशीर किंवा तोट्याची संभवू शकत नाही. म्हणून या सर्व व्यवस्थांचा सर्रास वापर करणं कोणत्याही देशाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर नसतो. प्रत्येक देशाने विनिमय नियंत्रण करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या पद्धतीचा किंवा स्थिर किंवा तरता अशा कोणत्याही पद्धतीचा कोणत्या वेळी किती प्रमाणात कसा वापर करायचा हा निकष लक्षात घेत असताना त्यातून देशाला जास्तीत जास्त लाभ आणि कमीत कमी तोटे कसे होतील याचा विचार करून या व्यवस्थांचा वापर केला पाहिजे. याचा सतत या पद्धतीने जर त्याचा वापर आपण केला तर व्यवहार तोलातील असमतोल दूर करण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. परंतु हा परमनंट सोल्युशन नाही. त्यामुळे याचा वापर अत्यंत सावधगिरीने केला गेला पाहिजे. काळजीपूर्वक आणि मर्यादित वापर करणं यासाठी योग्य ठरते. व्यवहार तोलातील असमतोल दूर करण्यासाठी या मार्गाचा वापर करून तूट निर्माण करण्याची साधने शोधून त्यावर आपण आघात करणे आणि अर्थव्यवस्थेतील काही संरचनात्मक बदल करणे, स्ट्रक्चरल चेंज करणे योग्य ठरते. म्हणून असे बदल सर्वच देशांनी केले तर त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा बदलांचे फायदे जगातल्या सर्व देशांना जे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व आहेत, सहभागी आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारातून आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचा गाडा पुढे चालवायचा आहे, अशा सर्वांनाच अशा पद्धतीचा फायदा होऊ शकतो. मित्रहो, या ठिकाणी आपण हे व्याख्यान थांबवतोय. या विषयाचा आपण चांगला अभ्यास करावा अशा प्रकारच्या शुभेच्छा मी तुम्हाला देतोय. या विषयाची परीक्षा किंवा या सत्राची परीक्षा ही ऑफलाईन होईल, ऑनलाईन होईल, MCQ पद्धतीने होईल, डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होईल, कोणत्याही पद्धतीने होऊ द्या. आपण त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून दोघं पद्धतीने ऑफलाईन, ऑनलाईन, डिस्क्रिप्टिव्ह, MCQ या दोघंही पद्धतीने त्याची तयारी करावी. यासाठी आपण आपल्याला भरपूर शुभकामना देतो. या ठिकाणी थांबतो. मित्रहो, या विषयाच्या दुसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमाला सुद्धा आपण लवकर सुरुवात करणार आहोत. लवकरात लवकर या कोरोना परिस्थितीमध्ये या विषयाचा पूर्ण सिलेबस, उर्वरित जे 3 प्रकरण आहे त्याची आपण व्हिडिओ बनवून मी आपल्याला अभ्यासासाठी ते उपलब्ध करून देईल. फक्त आपला प्रामाणिकपणा या व्हिडिओला ऐकून त्याच्या नीट नोट्स काढून आपल्या भविष्याच्या संदर्भामध्ये आपण या दृष्टिकोनातून या अभ्यासाची तयारी करावी, यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो. आपण इथं थांबतोय. पुढच्या सत्रामध्ये आपण पुढच्या नवीन प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटूया. घरी आहात, घरीच राहा. आतापर्यंत मी सगळ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला ही विनंती केली आहे की कोरोनामुक्त भारतासाठी आपली फार गरज आहे. आपण सुद्धा एक कोरोना वॉरियर आहात. आपण आपल्या कुटुंबाचे वॉरियर आहात आणि म्हणून आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या शेजाऱ्यापाजाराची काळजी घ्या, एकूणच आपल्या गावाची काळजी घ्या. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपली भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचं पालन प्रामाणिकपणे करा. कोरोना हरल्याशिवाय राहणार नाही. मित्र, इथं थांबतोय. पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.